सेमीफायनलचा हा पहिला सामना, सेमीफायनलचा हा पहिला सामना होतोय DT11 विरुद्ध दुमाल ब्लास्टर्स. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांसमोर भिडतात. लढाई जबरदस्त होणार, रोमहर्षक होणार आहेत ते मात्र शंका नाही. 2 200 नितीन माळीकडून आणि 1000 रुपये चेतन बोरोलेकडून घ्या. 1200 रुपये टीमचे 1000 आणि सुमित साळवींचे 200. नॉन स्ट्रायकर सामना सुरू झालेला आहे. मयूर खरे, ॲडव्होकेट दत्तात्रय मावळ साहेबांचं इथे स्वागत सत्कार केला जातोय. DT11 चा 12वा खेळाडू. DT11 12वा खेळाडू विनंती करतो, कोण आहे? कोल्हे साहेबांना विनंती करतो की आपण दत्तात्रय मावळ साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. 1 मिनिट. आताचे किती रन? 2. ओके, चला पुढचा चेंडू गगे यांचा आणि डावखुरा फलंदाज यज्ञेश 3 धावा धावून पूर्ण केल्या यज्ञेश याने. 3 रन. पुढील होणारे सामने 3-3 ओव्हरचे राहतील याची सर्व संघ नायकांनी नोंद घ्यायची अशी विनंती आयोजकांतर्फे. आणि सचिन गगे चला बघूया. स्ट्राईकवर आहे, मगाशी तडकेबाज फलंदाजी केलेली मयूर खरे. सचिन गगे यांचा पुढचा चेंडू सामना करतोय मयूर खरे. वरती भिरकावलेला आहे, बघूया. कॅच ड्रॉप. 1 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 6. बिनबाद 6. बघूया आता 3 ओव्हर कोण कोण टाकतं या संघातून. बॉलर तर सगळे नावाजलेले आहेतच या संघात. पहिलं षटक आपलं वैयक्तिक आणि सांघिक. एक मिनिट थांबा, बॉल होऊ दे. चेतन बोरोले आज एकदम फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांच्याकडून मयूर खरेसाठी विशेष पारितोषिके 3 षटकर 3 500. चला पुढचा आणि अशा प्रकारे एक लेग बाईज. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 7. आता पुढचं षटक घेऊन येत आहेत. आपली वैयक्तिक पहिली ओव्हर आणि सांघिक पहिली ओव्हर घेऊन सचिन गगे पुन्हा बॉलिंग मार्कवर. आणि मयूर खरे यांच्याकडून अतिशय उंच टोलावलेला आणि मला वाटतं तिकडे कोण मिसफिल्डचा फटका. 4 रन. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ते म्हणजे 11 वरती पोहोचतोय. तसेच आपला भारत देश स्वातंत्र्यानंतर आपले भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 साली नारा दिला होता की आपल्या देशाला जर सुजलाम सुफलाम बनवत असेल तर एक नारा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे जय जवान आणि जय किसान. आणि निश्चित जय जवान म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे रणभूमी, सीमेवरचं जे रक्षण करणारे आपले इंडियन आर्मी. आणि या इंडियन आर्मीमध्ये ज्यांनी आपली सेवा दिल्यानंतर पुन्हा एकदा सेवेसाठी तत्पर झाले आणि आपल्या सिमेंस कंपनीला एक सिक्युरिटी गार्डच्या स्वरूपात जी सेवा पुरवत असतात, असे आपले सन्मान्य श्री शिंदे साहेबांचं इथे स्वागत सत्कार केलं जाईल. मी नितीनजी भावसार साहेबांना विनंती करेन की शिंदे साहेबांचं इथे हार्दिक स्वागत करायचं आहे. की फील्ड कोणती असो पण सर्वश्रेष्ठ फील्ड जर भारतामध्ये असेल तर ते म्हणजे इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल. आणि मी शिंदे साहेबांचं इथे स्वागत करत आहेत ते म्हणजे आपले भावसार साहेब, की अविरतपणे कोणत्याही सणाची तमा न बाळगता, घरी न जाता आपल्या कंपनीच्या सेवेसाठी आपल्या देशाची जशी सेवा केली करतात. धन्यवाद शिंदे साहेब. विकेट. धन्यवाद भावसार साहेब. धन्यवाद. विकेट.
आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा सामना करताय आशीर्वाद. चला पटापट, वेळ कमी आहे. पहिली सेमीफायनलचा सामना, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क शुभम पवार आणि सामना करतोय नवीन आलेला DT11चा फलंदाज आशीर्वाद. बघूया काय करतो तो. आणि शुभमचा पुढचा चेंडू, आशीर्वाद याने डॉट, विकेट, कॅच, हॅट्रिक. शुभम पवार हॅट्रिक वर. बघूया आता पुढ आणि याच्यानंतर मला वाटतं लास्ट ओव्हर आहे. संख्या झालेली आहे 13 धावा, 4 विकेट. विनायक मतकर आलेले आहेत संघासाठी फलंदाजी करायला आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरचा बेताज बादशाह शेखर तांडेल. बघूया आपल्या संघाचं शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. बघूया तो काय करतो. 13 धावा काढण्यात DT11ला यश आलंय. आणि बघूया शेखर यांचा बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू आणि सामना करतोय. वन डे, 1 धावेत भर पडते. धावसंख्या झालेली आहे 14. 4 गडी बाद 14. शेवटचं षटक चालू आहे. कोणती टीम आहे पुढची टॉस साठी? SMB रॉक्स आणि कोण आहे?
एक मिनिट. डॉट बॉल. डॉट बॉल. ओके. निर्धाव चेंडू. याच्यानंतर होणारा सामन्यासाठी ही ओव्हर झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. असेंब्ली रॉक्स वॉरियर्स 11 दोन्ही संघनायक टॉससाठी तयार राहायचंय. सेकंड सेमीफायनल. वाईट चेंडू. एक धावेत भर पडते आणि धावसंख्या झालेली आहे 15 धावा 4 गडी बाद. बघूया शेखरे आपल्या संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू घेऊन आणि सामना करतोय विशाल मानकर. बघूया तो काय करतोय आपल्या संघासाठी. प्रयत्न तर पूर्णपणे आहे त्याचा. लेगच्या दिशेने त्याने भिरकावलेला चेंडू आणि एक धावा तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि धावसंख्येत भर पडून 2 धावांची भर पडते. धावसंख्या झाली 4 गडी बाद 17. शेवटचा षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन पुन्हा बॉलिंग मार्कवर शेखर तांडेल आणि त्याचा सामना करतोय पुन्हा एकदा डीटीचा फलंदाज विशाल मानकर. जोरदार प्रयत्न केलाय आणि काय कॅच आउट. विकेट. कॅच कोणी घेतली नाव. कॅच ने मांजरेकर साहेब यांना मी विनंती करतो. टॉससाठी त्यांनी जायचंय आणि सेकंड सेमीफायनलचा सामना असेंब्ली रॉक्स 11 वॉरियर्स 11 अटीतटीचा सामना. त्यासाठी टॉस होतोय आणि आपले खजिनदार राकेशजी मांजरेकर हे टॉस घेत आहेत. बघूया सामना लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. धुमाळ ब्लास्टर आपले फलंदाज पाठवायचे. DT 11 फिल्डिंग लावा लवकर. वेळेचं सहकार्य करा. अजून 2 सामने बाकी आहेत. चला लवकर सहकार्य करा वेळेचं. DT 11 काय झालं. वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतलेली आहे. असेंब्ली रॉक्सची पहिले बॅटिंग आहे. पुढील होणाऱ्या सामन्यात सेकंड सेमीफायनल असेंब्ली रॉक्स बॅटिंग. टॉस वॉरियर्स 11 ने जिंकलेला आहे. चला पटापट बॉलर्स. यज्ञेश आणि पुन्हा एकदा धुमाळ ब्लास्टरची जोडी. शेखर तांडेल आणि शुभम पवार. पुन्हा एकदा धुमाळ ब्लास्टरची नावाजलेले दोन्ही फलंदाज
आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 19 धावा, 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतोय यज्ञेश. बघूया तो काय करतो. बघूया आता शेखर तांडेल ही मॅच लवकर संपवतात की काय करतात, का यज्ञेश काय करतो. शेखर 19, 3 ओव्हर 19, 18 बॉल 19. चला बघूया. यष्टीच्या मागे सचिन नागावडे उभे असतील. चला आपल्या संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय यज्ञेश. सामना करतोय ट्रान्सफॉर्मरचा तडाखेबाज फलंदाज शेखर तांडेल. पहिल्या चेंडूवर त्याने चेंडू भिरकावला लेगच्या दिशेने आणि 1 धावा पूर्ण केलेली आहे. आणि बिनबाद 1 धावा. आता स्ट्राईक साठी आलेला आहे शुभम पवार, तोही तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. आणि यज्ञेश आपला पुढचा चेंडू घेऊन येतोय. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या बिनबाद 2. अजूनही 17 धावांची गरज जिंकण्यासाठी धुमाळ ब्लास्टर संघासाठी. यज्ञेश यांचा पुढचा चेंडू शेखर तांडेल यांच्या बॅटमधून निघालेला 1D. बिनबाद 3. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पुढा बॉलिंग मार्कवर यज्ञेश. सामना करतोय शेखर तांडेल. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. खूप पूर्णपणे यज्ञेश आपला जीव टाकतोय आणि पूर्णपणे प्रयत्न करतोय. स्कोअर कमी आहे पण त्याने शेखर तांडेलला एक प्रकारे जखडून ठेवण्यात यश आलंय त्याला झालेल्या बॉलमध्ये. बघूया पुढच्या चेंडूवर यज्ञेश काय करतो. यज्ञेश याचा पुढचा चेंडू आणि सामना करतोय शेखर. बघूया शेखर काय करतो या चेंडूवर. बरेच चेंडू झाले त्याने बघितलेत. पहिले 2-3 बॉल बघितल्यानंतर अतिशय ऑफच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पळतोय शुभम पवार आणि 2 धावा अशा प्रकारे धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5. यज्ञेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि आपल्या संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पुन्हा बॉलिंग मार्कवर यज्ञेश. सामना करतोय तडाखेबाज फलंदाज शेखर तांडेल. आता त्याने बॉल तर बघून ठेवलेत. बघूया आता पुढच्या बॉलला चेंडूवर काय करतो तो. आणि लेगच्या दिशेने आणि अतिशय उत्कृष्ट अशी कॅच आणि मेन विकेट आहे असं वाटलं त्याने. आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट विलंदी. फिल्डर्स नेम. त्यांना लवकरच यश मिळालंय यज्ञेश यांना. बघूया पुढचा. प्रणव सोनावणेला गुड न्यूज म्हणजे खुश खबर मिळते. ते म्हणजे राकेशजी मांजरेकर साहेबांकडून की 200 रुपयाचं पारितोषिक इथे लगावलं गेलंय सोनावणेला उत्कृष्ट झेलसाठी. आणि ती झेल सुद्धा खूप मौल्यवान आणि महत्वाची होती शेखर तांडेल याची. आणि खजिनदार म्हणून खजिना आता खोललं जातो एक प्रकारे. ते म्हणजे राकेश मांजरेकर साहेबांचं 200 रुपयांनी सुरुवात होते. मयूर खरे आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरा षटक. सामना करतोय शुभम पवार. 1D आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 1 गडी बाद 6 धावा. आपलं वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर मयूर खरे पूर्णपणे प्रयत्न करतोय
आणि ऑफच्या दिशेने त्याने भिरकावलेला चेंडू आणि वन डे. धाव संख्येत बदल, एक गडी बाद, 7 धावा. चला पुढचा चेंडू. मयूर खरे यांचा पुढचा चेंडू आणि एक धावा पूर्ण केली आहे. एक धाव आणि धाव संख्येत बदल, धाव संख्या झालेली आहे एक गडी बाद. वन डे. वन डे. धाव संख्येत बदल, धाव संख्या 9. सर वन डे 9 ना? किती झाले सर? 9 का 10 झाले? 9 आहे ना? 9. थांब जरा जाऊ दे. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि एक धावा पूर्ण केली आहे आणि 2 धावा काढण्यात यश लाभलंय. आणि धाव संख्येत बदल, धाव संख्या झालेली आहे एक गडी बाद, 11. बॉल झाले का पूर्ण? 11 11 11. हे पण बॉल इथे 2 बाकी दाखवते. झाले असतील. हे किती पाहिजे रे? 19 ना? 11 झाले ना? 8 रन जिंकायला. 6 चेंडू 8 धावा. लास्ट ओव्हर आहे ना? विनायक मटकर यांचा शेवटचा षटक, संघाचा शेवटचा षटक विनायक मटकर. 6 चेंडू 8 धावा. थोडा वाढव, थोडासा. 6 चेंडू 8 धावांची गरज. विनायक मटकर यांचा पुढचा चेंडू. विनायक यांचा एक धावा पूर्ण केली आहे. 7 धावांची गरज. वन डे आहे. वन डे. ओके धन्यवाद. स्ट्राईक वर गेला, एकच धाव. आणि ऑफच्या दिशेने मारेला चेंडू आणि जवळ खूप चांगला प्रयत्न बॉलच्या मागे, पण चौकार आणि किती? 16 झाल्या ना? 3 धावांची गरज. कापसे आपले स्पॉन्सर कृपया करून आपण स्टेजवर त्याच्या पुढचा संघ वॉरियर्स 11 फिल्डिंग लावण्यासाठी तयार राहायचं, वेळेचं सहकार्य करायचं. वॉरियर्स 11 याच्यानंतर होणारा सामना, तयार राहा फिल्डिंग साठी. चला 3 धावांची गरज. विनायक मटकर यांचा पुढचा चेंडू आणि वन डे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज धुमाळ ब्लास्टर संघाला. आणि हा संघ फायनल मध्ये थोडा आवाज कर. हॅलो. 2 धावांची अजून कर थोडासा. 2 धावांची गरज.
चला 2 धावांची गरज. अतिशय जवळ असं क्षेत्ररक्षण लावले. सापळा रचलाय विनायक मतकर यांनी. बघूया शुभम पवार त्यातून कसा मार्ग काढतात. आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका. 2 धावांची गरज. आणि अशा प्रकारे सामना विजयी धुमाळ ब्लास्टर धुमाळ अंतिम ब्लास्टर फेरीत